तर मित्रांनो आता आपण बघितली सुरंगिणीची बाग, त्याच्यामध्ये काजू, रतांबे वगैरे, कोकमाची वगैरे झाडं सगळी आहेत. पण खास करून आता ही सुरंगिणीची झाडं कशी काढतात आणि त्याची उत्पादन त्याचं कसं घेतात, खरंच म्हणजे आता त्या काकांच्या मामांच्या सांगण्यावरून असं आहे की तुम्ही आंबा म्हणा किंवा काजू म्हणा किंवा कोणत्याही व्यवसायात तुम्हाला थोडंफार तरी नुकसान होतं, पण सुरंगिणीच्या काळ्यामध्ये जर तुम्ही कोणताही व्यवसाय करायचा झाला, तर समजा तुमच्याकडे जर झाडं नसतील, दुसऱ्याची जर झाडं घेऊन तुम्ही जरी हा व्यवसाय करायचा म्हटला तरी तुम्हाला म्हणजे तोटा असा होणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता आपण बघितली इत्थंभूत माहितीसहित सुरंगिणीच्या कळीचा कसा व्यापार करतात आणि सुरंगिणीच्या काळ्या कसा आता आपण नवे व्यापारी आपले चैतन्य आता होणार आहेत. व्यापारी म्हणजे व्यापारी नाहीत, आता त्यांची बाग, आता चैतन्याची बाग आहे, तर ती आपण बघायला जाणार आहोत आणि बघू आता पुढे काय. मग तोपर्यंत तसं ठेवून दे, वर घे, वर ठेव. काय म्हणतात त्याला, कुठला राक्षस? घाटावरून इलो भट आणि धैर्य वकलो, ही मालवणी म्हण आहे, ती म्हणजे फणस. पण आता हा धवर भटा झाड लोकाचा मोठो मोठो नेता तू या आपलं पण फ्रंट तिघांचं तुझं नको किती, तुझंच आधी देखणं चेहरा आमच्या सगळ्यात. काय करतो तू? फ्रंट कॅमेरा कर, स्टॉप कर. सुनगीच आहे बाबा. जाऊया. तर मित्रांनो आता आपण चैतन्याची झाडं बघायला चाललोय. बिट्टूची सॉरी, म्हणजे बिट्टू आणि चैतन्य हे आम्हाला दाखवणार आहेत झाड. हे झाड हे आपलं नाही, बघा झाडं दाखवून ठेव. एवढं घनदाट जंगल आहे बघा. आणि ही चल, कसा वाटला जंगल सफारी? माझं घरच जंगलात आहे. होय, तापन मात्र माणूस जंगलात राहतो, माणसांमध्ये आवडत नाही. वा वा मस्त की. काजून एक कळे बारीक होत, एका अजून कळे बारीक होत. कोणी वेळलं नाही. तेवढं माल नाही का अजून फुलं आता फुलतात, फुला कोबी अजून. तर मित्रांनो आता आपण चैतन्य व त्याची मामाची पोरगी बिट्टू आहे, तिला आपण घेऊन आपण ह्या जंगल फिरायला आलोय. तर जंगलात आपण तिकडे आता सुरंगिणीची फुलं बघणार आहोत. बघा ही सुरंगिणीची झाडं आहेत भरपूर इकडे सुरंगिणीची. लक्षात ठेवायचं येतं ना. ही होईत झाली ना, काढू नाही अजून 2-3 दिवस होय ना, अजून बारीक होते का. आणि वाज जरा थोडी कळी मोठी कळी हो गई अजून. ही बघा बारीक पहिली बिट्टू ही आपली ट्री हाऊस वाली.
मला काहीतरी दिसलं पायाखाली. थांबा तुम्हाला दाखवतो. बघा हे बघ काय किती छान वाटतं बघा. कलर बघा त्याचं कॉम्बिनेशन. निसर्गाची देण आहे. आणि खरंच निसर्ग जे बनवतो ते खरंच उत्तम बनवतो. बघा ना किती. आपण याचं काहीतरी शोपीस म्हणून पण बनवू शकतो. आपण ठेवूया हे कामाला येईल. अरे बापरे लय लवकर वर गेली. चला आपण पण जाऊया 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 वर. मित्रांनो आम्ही वरती गेलेलो सुरंगिणीची झाडं बघायला. आणि आमच्यावर आमची एक मैत्रीण आहे. नावावर जाऊ नका ती मैत्रीण आहे. तू इकडे रे. हे बघा ही आहे बिट्टू. म्हणजे मोस्टली बरं जवळजवळ सगळं पोरग्यांचं नाव असतं बिट्टू बिट्टू. हा पण इकडे एका मुलीला पण बिट्टू म्हणतात. हे नवीन आहे पण छान नाव आहे. पण एवढं आम्ही वडीताणी करून एवढा वर गेलो पण काय आमका तेवढी काय आमका म्हणजे बघू गेले तर सुरंगिणीच्या झाडांका फुलं अजून खूप कळी आहे आणि खूप कमी प्रमाणात आहे जंगलात. त्याच्या अगोदर खाली साफसफाई वगैरे जर केली असती आजूबाजूला तर झाडं खूप धरलं असतं. कळी पण कळी कमी आहे. समजा एवढा लांब येऊन सुद्धा काढायला गेलो तर तेवढं परवडणार नाही. चैतन्य तिकडे असतो आमच्याकडे तर त्याला पण इकडे येऊन जाऊन परवडणार नाही. पण बघू आता ही आजोबांची त्याच्या प्रॉपर्टी. इथं एवढं भरपूर आंब्याची झाडं आहेत, सुरंगिणीची झाडं आहेत, सुपारी आहे, नारळ आहेत, भरपूर आहे. पण कसं आता त्यांचं इथं कोणी नसल्यामुळे काही लक्ष द्यायला मिळत नाही. पण आता बघू आपण आता चैतन्याला साथ देऊन महिन्या 2 महिन्याने एकदा इकडे फेरी मारून ही प्रॉपर्टी डेव्हलप करायची. किमान डेव्हलप म्हणजे काय म्हणतो काय काय डेव्हलप करायची. चढताना अगदी गळ्यात पाय इले. आता उतरताना कसे पटकन खाली आलो बघ. अजून खाली आहे बाप रे. बघा नाही आलो. कसं कसं बघू. दाखव 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 दाखव. एवढा भारी कसा कसा. वन फोर कडक केला नाही. आता नाही होत. आता एकदा एकदा. तर मित्रांनो हे चैतन्याच्या आजोबांचं घर आहे. आणि आजोबा कधी हे झाले 1 वर्ष झालं आता आजोबा जाऊन. आजोबा गेल्याच्या नंतर मग इथे जवळपास सहसा कोण येत नाही. चैतन्य किंवा मामा येतो वगैरे साफसफाई वगैरे करतो आणि निघून जातो. पण 15 मे 2022ला तर ही जवळपास सगळी एवढी प्रॉपर्टी आहे. पण कसं लक्ष न दिल्यामुळे कोणी जाऊन खाऊन जातं. हे त्यांचं जुनं घर. हे जुनं घर होतं. आता हे जुनं घर पडलेलं आहे. आता त्यांची इच्छा होती असं चैतन्य म्हणतो की त्यांची इच्छा होती हे बांधायचं. पण ती जी इच्छा अपुरी राहिली आहे. पण चैतन्याच्या मनात आहे की ते पुढे भविष्यात बांधणार की नाही.
हा छोटस तरी किमान बांध, त्यांची एक इच्छा होती. ते असं हे करू नको, आता ते पडलंय ते आता पूर्णपणे विस्कळ करून आपण हे बांधलं तर मातीच बांधायचं. कारण हे पण आता एवढं सुंदर त्यांनी बाबाने आता पण एवढी वर्ष झालीत कसं मेंटेन ठेवलंय. लादीवर बसून आमचं चेतन लादीवर बसून बोचे वाजून आणि वरून हे एक्सप्रेस आमकावर सांगतात 3:30 वाजता आपण उद्या हे पराक्रम करूया म्हणून. फटाकड्याचा काय सांग ना बिट्टू, सांग ना फटाकड्याचा. आधी हसून घे मग सांग. चैतन्याने बरेच विचित्र पराक्रम आणि ही त्याची साक्षीदार आहे. साक्षीदार आहे. फणसाला बाटली ठेवली आणि ही त्याची पार्टनर आहे क्राईम मधली. म्हणजे एका फणसाक तुम्ही म्हणजे त्या बिचाऱ्या फणसाक त्याचा आकार तुम्ही घेऊन दिलाच नाही नालाय का तुम्ही त्याका. फटाकड्याचा काय काय फटाकड्याचा काय केला. डायरेक्ट गेलो घरात. घरात म्हणजे भुतूर डायरेक्ट फुल पाहिजे टाकायचं ए फटाकड्यात आजोबांच्या पुण्यात जाऊन फुटलो फटाकडं इथून आतमध्ये घालो. आजोबांचा फोटोतला कारण तू असं बरे पराक्रम केलंस रे बाबा. ए ही मिरी बिरी धरले ती पण नाही काढणार. ही चैतन्याची फेवरेट जागा आहे आजोबांच्या इकडची. हो. आणि 3:30 तो ह्या जागेवर हे 2 पांढरे डाग आहेत. हे चैतन्याचे बम्स आहेत. हे चिटकून त्यांनी इथे पांढरे डाग गेलेत आणि इकडे कुठेतरी तो दुसरा करंट आहे त्याचा. आणि एक हा गेलेला कलर हा तोच आहे. आणि तो वरून म्हणतो की मला शिरशिरी येते. हा शब्द जो काय ना त्याने घाणेरडा वापरलाय तो उन्हाची शिरशिरी घेत होता इकडे. 3:30 उद्या मी हा पराक्रम करणार आहे हाफ चड्डी घालून. हाफ चड्डी बघ म्हणजे एक्सपिरियन्स घेऊन बघ मजा येते ती. मी टाकणार हा युट्यूबवर. नाही टाकणार प्रायव्हेट नाही टाकायचा. हे प्रायव्हेट डोंट पब्लिक. हे ते पण सांग. ही आता एवढी मिरीची झाडं वगैरे आहेत, ही मिरी पण नाही काढत तुम्ही. सुपारी एवर आहे मेली सुपारी. मग मिरी लोकांचे ते मी काय वाळा खाली भेटू तो काय खाली वाहता पाणी. हो व्हाळा आता पाणी वाहता मंदार. आणि ही विहीर पण तुमचीच ना. ए बिट्टू विहीर तुमचीच ना. मग आवाज नाही पाण्याचा झऱ्याचा. किती महिन्यापर्यंत पाणी असतं. झरो आहे तो. कुठून वरून एकदम मामाच्या घराच्या वरून पुलाकडसून दिली पूल आता. वरून म्हणजे ती बाजू वरती आणि ही इकडे मामाकडे गेली ती खाली बाजू. काय सारा मस्त आहे. इथूनच डायरेक्ट उतार व्हायचा खाली जाऊ ना. जिनो लावून गोळ्याची घरा करतात तशी. चला आता तिला परत घरी सोडायचंय मग. घेऊया. हो घ्या चला. तो पण घे रे. मी धरते कॅमेरा. नको तिला नको घे रे. तिला तू रे नालायका घे ना. तू घे ना. तुम्हाला तू घे. तू हे बघ मोडलंस. हे बघ नालाय शेट. हे बघ मोडल्याने हे पण. हे बघ काय केलं बघ त्याच. रे 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 छट. 3:30 वाजता मी रिपेअर करतो. मोडून टाकल्यान. किती मेला चांगलं होतं फुल पेचून टाकलास. शी तू असा कसा नाशाडी रे. 3:30 वाजता मी ते करून देईन त्याला शिजू द्या. तर मित्रांनो हा असा एक वेगळा चैतन्याच्या जुन्या आठवणीचा व्हिडिओ होता. तर हा व्लॉग कसा वाटला. मजेशीर व्लॉग होता. तर थोडी मगाशी जंगलात जाताना जरा दमछाक झाली पण उतरताना का बिट्टूने आम्हाला एवढं माइंड फ्रेश करून टाकलं. चैतन्याच्या जुन्या आठवणी
आता हे जरा दुसऱ्या कारणाने सांगितलं असतं तर चैतन्य राजी झाला नसता, पण कसं त्याचा मोठा साक्षीदार त्याला पार्टनर त्याची बिट्टू होती आणि तिने सगळं त्याचं भाडं उघड केलं म्हणून तो राजी झाला. तर हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. नक्कीच तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करा. भेटू अशा पुढच्या. टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, सुखी राहा.